गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि देशातील राजकारण अगदीच वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे। सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये मतदार यादीतील अनियमितता किंवा गोंधळ आणि हेरफेरी या संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले होते। SIR आणि मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंतच्या त्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। मात्र इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आल्याने या मोर्चात सुमारे 25 विरोधी पक्षांचे 300हून अधिक खासदार सहभागी झाले होते असं देखील म्हटलं जाते। संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी हा मोर्चा अर्ध्यातच किंवा अर्ध्या वाटेतच अडवला। त्यावेळी मोर्चा काढता येणार नाही, परवानगी नाही म्हणत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर सर्वच खासदारांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना बसमध्ये बसून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती देखील बिघडलेली होती। त्यांना भोवळ आली आणि त्या जमिनीवरती पडल्या। मात्र त्याच वेळी राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत हे तिथे आले आणि त्यांनी सतर्कता दाखवून त्यांना वेळीच हॉस्पिटलला ॲडमिट केलं। मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही। निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले होते। बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला होता। इंडिया आघाडीच्या या मोर्चा दरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि त्यानंतर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्यासह देशातील अनेक खासदार यामध्ये सहभागी झालेले होऊन निवडणूक आयोगाविरोधात यावेळी त्यांनी घोषणा देखील दिली आणि ही यंत्रणा मनमानी कारभार करत असल्याचं देखील म्हटलेलं आहे आणि ते आता सत्य देखील होताना दिसत आहे। आणि त्याचवेळी त्यांनी विविध घोषणेचे फलकही लावण्यात आले होते किंवा ते झळकवले देखील। संसदेपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला। यामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसलेले होते। तत्पूर्वी आज निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी किंवा चर्चेसाठी बोलावलं होतं, परंतु निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावलं आणि त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयानं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्र लिहून 12 वाजताची चर्चेसाठीची किंवा त्या भेटीची वेळ दिली गेली। जागेच्या कमतरतेमुळे कृपया जास्तीत जास्त 30 व्यक्तींची नावे द्या असं त्यांना सांगण्यात आलं। मात्र गेलो तर आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही अशी भूमिका किंवा असा पवित्राच राहुल गांधी आणि संपूर्ण खासदारांनी, नेत्यांनी त्यावेळी घेतलेला होता। आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता असं विरोधकांचं यावेळी म्हणणं होतं। तर मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे। राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे। त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम देखील सुरू केली। या अंतर्गत राहुल गांधी यांनी एक वेबसाईट देखील लॉन्च केली। तसंच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन देखील केले। सपाचे खासदार अखिलेश यादव आणि काही महिला खासदार बॅरिकेड्सवरती चढल्या आणि ते ओलांडून उड्या देखील त्यांनी मारल्या। तर TMCच्या खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा याही बॅरिकेड्सवरती चढलेल्या होत्या। त्यानंतर अखिलेश यादव हे त्याच ठिकाणी ठिय्या देऊन बसले आणि त्यांना इतर खासदारांनी तिथे सपोर्ट देखील केला। तर निवडणूक आयोगाकडे फक्त 30 खासदार नाही तर आम्ही सर्वजण जाणार असं जयराम रमेश यांनी दरम्यानच्या कालावधीत त्यांना निरोप देखील पाठवलेला होता। मात्र अनेक तास राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांनी येथे बसून त्यांना ठेवलं गेलं, पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि त्यानंतर बहुतांश कालावधी गेल्यानंतर, अनेक तास गेल्यानंतर त्यांना तिथून त्यांची सुटका केली गेली। मात्र तिकडे संसद सुरू झालेली होती।
त्यामुळे भाजपकडून कशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे हे देशाला समजत आहे. प्रत्येक भारतीयांचे मत चोरीला जात आहे असा आरोप देखील अनेक नेत्यांनी यावेळी केला. मात्र या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोग शांतपणे पाहत होता. त्यांनी राहुल गांधी यांनी विचारलेल्या त्या 10 प्रश्नांची अद्याप देखील उत्तरे दिलेली गेली नाहीत. निवडणूक आयोग फक्त खेळवतो आहे असंच दिसतंय. आणि त्यानंतर यावेळी खऱ्या अर्थानं भाजपने खरोखरच ही निवडणूक मतचोरी करून जिंकली आहे का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थानं विरोधकांचा आवाज दाबण्याचा सत्ताधाऱ्यांकडून ज्या प्रकारे प्रयत्न होतो ते आज उघड होताना दिसत आहे. मात्र विरोधक जागे झालेले आहेत. या दरम्यानच्या काळात दिल्ली पोलिसच त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण त्यांनी अशा पद्धतीनं त्यांचे कामगिरी बजावली. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते मात्र कुणी काही बोलले नाही. कदाचित ते अभ्यास करत असतील आणि योग्य वेळी बोलतील असंच सध्याचं चित्र दिसत आहे. मात्र खरंच निवडणूक आयोग आणि यापासून काही लपवतोय का? भारतीय नागरिकांपासून काही लपवतोय का? मतदारांपासून काही लपवतोय का? मत चोरी झाली आहे का? निवडणूक आयोग दबावात काम करतोय का? असे अनेक प्रश्न हे अनुत्तरितच आहेत. मात्र या सगळ्या घडामोडीनंतर, या सगळ्या ड्रामानंतर, या राड्यानंतर विरोधी पक्षांचा आज खरोखर विरोधी पक्ष भारतीय राजकारणासाठी जागरूक झाला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी तो आज लढतोय का हेच यावरून सगळं चित्र दिसतंय. यामुळे मात्र भाजपचं आणि भाजपच्या मित्रपक्षांचं NDAचं राजकारण कशा पद्धतीनं आहे हे मात्र आता उघड व्हायला लागलंय. खऱ्या अर्थानं भाजपचे नेते काय राजकारण करतात हे त्यांनाच माहिती. मात्र आता खऱ्या अर्थानं भारतातील तरुण आणि मतदार नागरिक जागरूक होतील आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या काही मुद्द्यांना एक प्रकारे दबाव येऊन जे काही निवडणूक आयोग आहे ते खऱ्या अर्थानं आता काही उत्तर देईल का हे मात्र अजून संभ्रमातच आहे. कारण की निवडणूक आयोग खऱ्या अर्थानं एक कल्ली वागताना दिसतो आहे. एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ.